नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. निश्चितच तुम्ही आनंदित असाल, हा माझा विश्वास आहे. कारण मित्रांनो, आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नव्याने शिकत असतो आणि नव्याने शिकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याकडे उत्साह हा हवाच. आणि म्हणून आज मी मित्रांनो तुमच्यासाठी खास एक वेगळा विषय घेऊन आलोय आणि तो सगळ्यात महत्वाचा. तुम्ही व्यक्तिगत जीवनासाठी आणि व्यावसायिक जीवनासाठी त्याचा उपयोग निश्चितपणे करू शकाल. ती संज्ञा आहे कोर. CORE कोर. अर्थात हे नक्की काय आहे आणि या आपण विचारसरणीला कशा पद्धतीने पुढे घेऊन गेला पाहिजे, यावरती आज मी तुम्हाला माझे अनुभव आणि एक जे यशस्वी लोक या जगात आहेत त्यांच्या संबंधाने मी तुम्हाला शेअर करणार. नेतृत्व आणि संस्थात्मक विकासाची जर संकल्पना आपल्याला विकसित करायची असेल, तर जी व्यक्ती आणि संस्थेला त्याच्या खऱ्या उद्देशाशी आणि मूल्यांशी आणि वास्तवाशी एक सकारात्मक ऊर्जेने जोडणं म्हणजेच कोर. अर्थात सी हे लेटर कनेक्ट या शब्दाशी कनेक्ट होत आहे, म्हणजेच अर्थात जोड निर्माण करणं. तर ओ हे ओरिजिन अर्थात मूळ उद्देश आणि सगळ्यात महत्वाचं आर रियालिटी म्हणजे वास्तव. तर ई हे ऊर्जा किंवा एनर्जी. तेव्हा मित्रांनो, अगदीच सरळ आणि सोपं जर आपल्याला समजायचं असेल, तर आपल्या मूळ मूल्यांशी जोडलेले राहणे आणि वास्तव समजून घेणे आणि सकारात्मक ऊर्जेच्या मदतीने शाश्वत यश निर्माण करणे म्हणजेच कोर. अर्थात मजबूत नेतृत्व, सकारात्मक संस्कृती आणि दीर्घकालीन यश निर्माण करते. तर मित्रांनो, या विचाराच्या संबंधानं जर आज तुमच्याशी जर मला विशेष करून जर सांगावं असं वाटत असेल, तर ती एक गोष्ट आहे की यामध्ये कोण असे लोक आहेत की जे त्यांच्या ओरिजिनशी कनेक्ट आहेत, वास्तवाशी कनेक्ट आहेत आणि ऊर्जेशी कनेक्ट आहेत. तर आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांना पाहत आहोत की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या संस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न करतं. कुणी नफ्यासाठी करतं, तर कुणी त्या कंपनीचा किंवा त्या संस्थेचा विकास व्हावा म्हणून विचार करतं. तर कोणी जी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेमध्ये आपण कसं टिकून राहू आणि दीर्घकालीन आणि शाश्वत यश आपल्या संस्थेला कसं मजबूत करता येईल, या अनुषंगानं अर्थात त्या पद्धतीने ते कार्य करत आहे. आता जेव्हा आपण जोडायचं म्हणतो, तर आपण काय जोडलं पाहिजे आणि आपली मूल्य कशा पद्धतीने उत्तम उद्देशाने परिपूर्ण असली पाहिजे, हे जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा वास्तवाची जाणीव तुम्ही आणि मी ठेवली पाहिजे. तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्याला कुठून भेटते आणि ती आपण आपल्या संस्थेमध्ये, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या कार्यालयीन ठिकाणी आपण निर्माण करू शकतो का? तेव्हा मित्रांनो, प्रत्येक यश जे संस्थेला मिळतं, त्याचा पाया त्या संस्थेच्या व्हिजनमध्ये असतो, मिशनमध्ये असतो आणि त्याच्या इथिक्स आणि कल्चरवर राहतेच. मग जर इथिक्स आणि कल्चर हे जर त्याचं खऱ्या अर्थानं आधारस्तंभ असतील, तर ती संस्था आपल्या मूळ मूल्यांशी जोडलेली राहतेच. तीच बाजारामध्ये अर्थात मार्केटमध्ये विश्वास, ओळख आणि स्थैर्य टिकून ठेवत असते मित्रांनो. तेव्हा सगळ्यात महत्वाचं आणि उत्तम उदाहरण म्हणलंय तर रतन टाटा. आपले जे भारतरत्न रतन टाटा, सर्वार्थानं टाटा ग्रुपला एका जागतिक स्तरावरती नेऊन त्यांनी नैतिकता, कर्मचारी सन्मान आणि ग्राहकांचा विश्वास आणि सामाजिक जबाबदारी यांना कधीही त्यांनी सोडलं नाही. तेव्हा रतन टाटा अर्थात त्यांनी जेव्हा टाटा नॅनो ही संकल्पना त्यांनी समोर आणली आणि ती गाडी जेव्हा त्यांनी आणली, तर स्कूटरवर जाणाऱ्या जोडप्यांना पाहून, त्यांच्या मुलांना पाहून त्यांनी एक छोटी कार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आव्हानामध्ये त्यांनी देखील आपल्या मूळ मूल्याशी कधीही वेगळं प्रतारणा केली नाही, तर नातं कायम ठेवलं. तेव्हा त्यांच्या प्रवासातून आपल्याला काय शिकता येतं, तर त्यांनी आपला मूळ उद्देश कधीही विसरला नाही. वास्तव त्यांनी स्वीकारून योग्य निर्णय घेतला. संस्थेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून ते प्रयत्न सतत करत गेले आणि नैतिकता आणि संस्कृती त्यांनी कायमस्वरूपी जपली.
तेव्हा मित्रांनो, नफ्यापेक्षा विश्वासाला त्यांनी प्राधान्य दिलं. म्हणून मजबूत अर्थात कोर असलेल्या संस्था फक्त व्यवसाय उभारत नाही, तर त्या विश्वास, माणसं आणि प्रेरणादायी वारसा निर्माण करतात. जेव्हा संस्था आपल्या मूळ मूल्यांशी, वास्तवाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेली राहते, तेव्हा यश अधिक अर्थपूर्ण आणि शाश्वत असतं मित्रांनो. तर काय मित्रांनो, आजचा हा विचार तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत संस्थेसाठी, तुमच्या कंपनीसाठी, स्टार्टअपसाठी अत्यंत फलदायी आहे. हे तुम्ही सर्वार्थानं तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडेड पर्स्पेक्टिव्ह मधून पहा, तर तुमचा मूळ उद्देश कधी विसरू नका. तुम्ही नेहमी वास्तव स्वीकारा जे तुमच्या समोर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची ऊर्जा नेहमी सकारात्मक ठेवा आणि नैतिकता आणि संस्कृती कायमस्वरूपी जपा. मित्रांनो, हेच तर मूल्य आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही विश्वास संपादन करा या संपूर्ण मार्केटमध्ये. तर काय मित्रांनो, आज हा तुमचा विचार तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी व्हॅल्यू ॲडेड करेलच. तर काय, आपण निश्चितच जे काही आपण रोज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात, तर सर्वार्थानं इथे तुम्हाला वास्तवाशी आणि खऱ्या अर्थानं मूल्य जपणुकीच्या संबंधानं नेहमी खऱ्या अर्थानं विषय मांडले जातात. तेव्हा मित्रांनो, तुमच्या जर काही अडचणी असतील, तुमच्या उद्योगामध्ये काही चॅलेंजेस असतील, तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. कारण तुमचाही उद्योग आम्ही मजबूत करू शकतो. कारण त्याच पद्धतीने तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही सत्य जाणलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला संपर्क करण्यासाठी मी नंबर देत आहे, 776-898-1355, 776-898-1355. तर चला मित्रांनो, आपण तर या व्हिडिओला पाहत आहात, आणि निश्चित तुम्ही आतापर्यंतचे व्हिडिओ लाईक केले, सबस्क्राईब केले. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं. आणि मित्रांनो, नवीन व्हिडिओ तुम्हाला याच पद्धतीने येईल, आणि जीवन आणि उद्योग या संबंधाने तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.